नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत 26 ऑगस्ट ज्यांची जन्मतारीख आहे, त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे येणारं वर्ष हे कशा प्रकारचं असेल, या संदर्भातली चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला ज्यांची 26 ऑगस्ट जन्मतारीख आहे, त्या सर्वांना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा. येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्या सर्व मनोकामना, इच्छा, आकांक्षा पूर्तीचं ठरो, हीच आमची सदिच्छा. व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर 26 ऑगस्ट ज्यांची जन्मतारीख आहे, त्यांचं राहणीमान अतिशय सुव्यवस्थित, नीटनेटकं आणि टापटीप असतं. जीवनामध्ये जे काय करायचं ते सर्वोत्तम करायचं, अशीच त्यांची भावना असते आणि ते करण्याकरता संपूर्ण समर्पण सुद्धा यांच्याकडून दिसून येतं. परंतु इथे एक गोष्ट महत्त्वाची असते, की जेवढ्या प्रमाणात हे प्रयत्न करतात किंवा जेवढ्या प्रमाणात हे समर्पण करतात, तेवढ्या प्रमाणात त्यांना रिझल्ट मिळत नाहीत, अशा प्रकारचा त्यांचा अनुभव असतो आणि ते बऱ्याच अंशी बरोबर सुद्धा असतं. सामान्यतः या जन्मतारखेला ज्यांचा जन्म असतो, त्यांनी 2 गोष्टी आहेत किंवा जे 2 गुण आहेत, हे लक्षात ठेवणं कायम गरजेचं राहील. एक आहे संघर्ष आणि दुसरं आहे पेशन्स, म्हणजे वाट बघण्याची तयारी. हे 2 गुण जर का तुम्ही स्वतःच्या एकंदरीतच व्यक्तिमत्वात ढाळून घेतलेत, तर त्रास जास्त होणार नाही. कारण इतरांपेक्षा थोडा जास्त संघर्ष करणं हे तुमच्या वाट्याला येतंच आणि अर्थातच संघर्षातून सफलता सुद्धा मिळते. आता इथे एक गोष्ट परत एक थोडं महत्त्वाचं सांगणं गरजेचं आहे. ते म्हणजे इतरांसाठी संघर्ष जर 100% असेल, तर तुम्हाला तो कमीत कमी 200% तरी करावा लागतो. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व प्रकारची सुखं ही तुम्हाला मिळतात. मुळातच तुमच्या मनात जीवनाकडून जबरदस्त अशा प्रकारची स्वप्न पाहिली जातात आणि ती बरोबर सुद्धा असतात आणि ती पूर्ण करण्याकरता हवी असलेली मेहनत किंवा समर्पण हे तुमच्याकडून केलं पण जातं आणि ती सुख तुम्हाला मिळतात सुद्धा. परंतु इथे एक गोष्ट महत्त्वाची, एखाद्या सुखाची चव निघून गेल्यानंतर ते तुम्हाला सुख मिळतं. त्यामुळे ती जी मजा आहे ती अनुभवता येत नाही. जसं की शिक्षण आहे, जीवनात येणारी स्थावरता, विवाह किंवा संतती, या सगळ्या महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये गोष्टी वेळेवर होत नाहीत. मिळतात सुख तुम्हाला सर्व काही, परंतु वेळेत मिळत नसल्यामुळे थोडंसं जीवनाप्रती थोडंसं नकारात्मक भाव तयार होतात. परंतु इथे तुम्हाला स्वतःवरती नियंत्रण ठेवणं थोडंसं गरजेचं राहील. जे मी सुरुवातीला सांगितले 2 गुण, संघर्ष आणि वाट बघण्याची तयारी, ही तुमच्यामध्ये असायला हवी. आणि जर का ती तुम्ही केलीत, म्हणजे इथे गीतेचे जे तत्व आहे, ते तत्व तुम्हाला प्रत्यक्षात अनुभवास आणावं लागेल किंवा प्रत्यक्षात उतरावं लागेल. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. लक्षात घ्या, कर्म हे तुम्ही करत चाला, परंतु कर्मातून मिळणारा जो रिझल्ट आहे, तो कधी मिळेल, कसा मिळेल, कशा प्रकारे मिळेल, यावरती मात्र आपलं नियंत्रण नाही आहे. आणि हा जो गुण आहे किंवा हा जो स्वभाव आहे, जर का तो तुम्ही अंगीकारलात, तर मात्र तुम्हाला कुठल्याही प्रकारचं दुःख होणार नाही. काळजी करू नका. जीवनामध्ये जसं मी सांगितलं, की सफलता तुम्हाला नक्कीच मिळेल. थोडंसं तुमचं जे जीवन आहे, हे तुमचे जे पिता असतील किंवा वडील असतील, यांच्याही जीवनात तुम्ही अशा प्रकारचे अनुभव घेतलेले असतील, की त्यांच्याही जीवनामध्ये थोडंसं आर्थिक स्तर वर-खाली होणं किंवा स्थिर नसणं किंवा जीवनामध्ये बऱ्याच प्रमाणात संघर्ष करायला लावणं, हा प्रकार दिसलेला असेल किंवा तुम्ही अनुभवला असेल. याचप्रमाणे पित्यासमवेत न जमणं किंवा पित्याबरोबर मतभेद होणं किंवा पित्याचं सुख कमी मिळणं, इथपासूनच्या काही अनुभव तुम्ही जीवनात घेत असाल किंवा घेतलेले असतील. तर हा जो भाग आहे थोडा दिसून येतो. मात्र जर तुम्ही अगदी व्यवस्थितपणे काम करत राहिला, तर जीवनामध्ये सक्सेस हे नक्की मिळेल. याचप्रमाणे आणखीन एक जो गुण आहे, त्यावर थोडं काम करणं गरजेचं आहे, तो म्हणजे हट्टीपणा. आपल्या मतावर ठाम राहणं, आपल्या मताशी तडजोड न करणं, हा जो गुण आहे, हा गुण थोडंसं याच्याबद्दल ॲडजस्ट करणं गरजेचं राहील. लक्षात घ्या, या गुणावर तुमचा जो नेचर आहे, स्वभाव आहे, हा थोडासा ॲडजस्ट करणारा असायला हवा. जर तुमचा स्वभाव ॲडजस्ट करणारा असेल, तर अर्थातच तुम्हाला जीवनामध्ये त्रास कमी होतील. महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जीवनामध्ये स्वतःचं काही अस्तित्व असायला हवं किंवा स्वतःची ओळख तयार करावीशी वाटते. परंतु त्याकरता बिझनेस करणं आणि बिझनेस करण्यानंतरही बिझनेसमधून सफलता न मिळणं, हा प्रकार थोडासा दिसून येतो. जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा बिझनेस वगैरे करायचा असेल, तर स्वतः इंडिपेंडेंटली स्वतंत्र वृत्तीने करू नका. कारण तो पूर्णपणे सफल होणं किंवा तो सफल होण्यास बराच कालावधी लागणं, हा प्रकार होऊ शकतो. तो कोणाच्या मार्गदर्शनाखाली किंवा कोणाच्या आधिपत्याखाली जर का तुम्ही एखादा बिझनेस केला, तर त्यामध्ये तुम्हाला सफलता मिळू शकेल.
याचप्रमाणे नोकरीच्या संदर्भात सुद्धा सांगायचं झालं तर एकाच ग्रेडवर कित्येक वर्ष राहणं, आपल्या बरोबर आलेली माणसं पुढे जाणं, त्यांना सफलतेच्या ज्या शिड्या आहेत त्या पटापट मिळणं, यशाच्या शिड्या पटापट मिळणं, अशा प्रकारचा अनुभव तुम्ही बघितला असेल. तुमच्यात त्या गोष्टी शक्य होत नाहीत. तर असा सुद्धा अनुभव तुम्ही घेतलेला असेल. तर तरीसुद्धा जे मी मगाशी सांगितलं, की थोडंसं पेशन्सने काम घ्या. गोष्टी तुमच्यासाठी होतील, परंतु काही वेळ तुम्हाला नक्कीच द्यावा लागेल. एकंदरीतच तुमचं जे जीवन आहे ते त्यामध्ये संघर्ष आणि वाट पाहणं, पेशन्स ह्या 2 गुण थोडे महत्त्वाचे ठरतात. येणाऱ्या वर्षाबद्दल सांगायचं झालं तर तुमचं जे येणाऱ्या वर्षामध्ये कार्यक्षेत्र असेल, त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी कार्यक्षेत्राच्या संदर्भात मिळताना तुम्हाला दिसून येतील. या संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेताना थोडीशी काळजी घ्या. जे मी मगाशी 2-3 गोष्टी सांगितल्या, त्यावर लक्ष देऊन जर का तुम्ही निर्णय घेतले, तर अर्थातच कार्यक्षेत्राच्या संदर्भात काही गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होऊ शकतील. आरोग्याकडे मात्र थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. येणारं वर्ष म्हणजे जवळ-जवळ एप्रिल 2024 पर्यंतचं एप्रिल 2025 पर्यंतचं जे वर्ष आहे, हे तुमच्यासाठी शुभफलदायी असंच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं 26 ऑगस्ट ज्यांची जन्मतारीख आहे, त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.